माझं नाव वैभव विठ्ठलराव लोमटे, मी बीडचा आहे। फर्ग्युसन कॉलेजला माझं एम.ए. झालं इकॉनॉमिक्स। एक मी तुम्हाला दाखवतो आता एक तुला असा कधी अनुभव आलाय का बाबा, तू आता हे बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जास्त टक्केवारी आहे आणि त्यामुळं काय कमी टक्केवारीच्या मुलांना ॲडमिशन मिळून जाते, तुझ्यासोबत असा कधी अनुभव घडलाय का? 100% आजपर्यंत हाच अनुभव येत राहिला आहे। पण तरी आम्हाला कुणाचा दोष नाही किंवा काहीच अडचण नाही। फक्त आता आम्ही काय मागतोय तर आम्ही आरक्षण मागतोय। कुठंतरी आम्ही शिकलो पाहिजे। एक तुम्हाला गोष्ट दाखवतो, एक 2-3 दिवसापूर्वी माझा सेटचा निकाल लागला। म्हणजे एम.ए. नंतर क्वालिफाईड ठरण्यासाठी म्हणजे प्रोफेसर म्हणून त्या सेट पेपर असतो, नेट सेट, त्या सेटचा निकाल आहे, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे 126 मार्क मला पडले दोन्ही पेपर मिळून, आणि एवढेच मार्क एक ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला पडलेत। तर तो व्यक्ती आज क्वालिफाईड आहे आणि इथं दिसेल तुम्हाला की मी नॉट क्वालिफाईड असं दिसतंय। मग ह्याचं आम्हाला कुठंतरी दुःख आहे। खरं तर आम्ही अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, तरीसुद्धा आम्ही नॉट क्वालिफाईड। आणि हा जो आरक्षणाचा लढा आहे तो ह्यामुळेच आहे, कारण की 126 त्यांना पण आहेत, 126 मला पण आहेत। आर्थिक परिस्थिती त्यांची सारखी, आर्थिक परिस्थिती माझी सारखी आहे। तर सगळं होऊन सुद्धा माझं तिथं नंबर का लागत नाही किंवा मी तिथं क्वालिफाईड का ठरत नाही, हा प्रश्न हा माझा एकट्याचा नसून हा सगळ्यांचा आहे। फार पूर्वीपासूनचा प्रश्न आहे ना। आज कुठेतरी आमचा समाज जागा झालाय आणि सरकारला विचारतोय की आम्हाला मायबाप सरकार तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे, म्हणून हा सगळा लढा आहे, बाकी काहीच नाही। याला पर्याय काय वाटतं तुला? पर्याय म्हणजे आरक्षण देणं हा पर्याय आहे। कारण की तुम्ही बघाल तर आत्ता त्या दादाने सांगितलं की 76% मराठा समाज हा शेतकरी आहे। जर 76% मराठा समाज शेतकरी असेल, त्या गरीब मराठा समाजाला वर कसं आणायचं, तर त्याला हा एक आरक्षणाचा पर्याय असू शकतो। तुम्ही आता मुंबईचं आंदोलन बघा, मुंबईच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तुम्ही बघताल की आमचे शेतकरी किंवा तिथं गेलेले बांधव कुठं पण झोपलायत, काही पण खातायत। म्हणजे मुंबईतल्या लोकांचं तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, आमच्या गरीब मराठा शेतकऱ्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, जमीन आसमानाचा फरक तुम्हाला दिसेल। आणि जर हे कुठंतरी आमच्यासाठी सोशलच डिस्क्रिमिनेशन आहे ना, म्हणजे हा भेदभावच आहे आमच्यासाठी। जर आम्हाला तिथं नेऊन पोहोचवायचं आहे तर तुम्ही आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे। आणि आता हैदराबाद गॅजेट लागू केलंय आणि सातारा गॅजेट सुद्धा लागू करणार म्हणतायत। पुढं औंध गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, हे सुद्धा लागू करून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला ओबीसी मध्ये घ्यावं, अशी सरकारला माझी विनंती राहील।